नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, आज देशामध्ये जे काही घडत आहे, दिल्ली येथील जंतर मंतर या ठिकाणी विद्यार्थ्यांचा, या देशातील तरुणाईंचा जो काही आक्रोश रस्त्यावरती उतरलेला आहे, त्याच संदर्भात या व्हिडिओच्या माध्यमातून अगदी थोडक्यामध्ये जे काही त्या ठिकाणी घडलेलं आहे, ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पाहायचा आहे. मित्रांनो, आज भारत देश स्वातंत्र्य होऊन जवळपास 78 वर्ष पूर्ण झालेली आहेत. आता 2026ला म्हणजे ऑगस्ट 2026 रोजी आपण 79वा स्वातंत्र्य दिन साजरा करणार आहोत. तरी पण आता या देशातील तरुणाईला असं का वाटत आहे, की हा स्वातंत्र्याचा दुसरा लढा आपण 20 जुलै 2026 रोजी लढत आहोत. सामाजिक कार्यकर्ते, पर्यावरणवादी आणि ज्यांनी शिक्षण क्षेत्रामध्ये अतिशय मोलाचं कार्य केलेलं आहे, असे सोनम वांगचुक त्यांच्या एका हाकेनंतर आणि कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांच्या आव्हानानंतर जर देशभरातील आज लाखो तरुण रस्त्यावर उतरून या सरकारच्या जे काही शैक्षणिक धोरण आहे, त्या धोरणाच्या विरोधामध्ये जर एकजूट होत असेल, तर कुठेतरी या शैक्षणिक धोरणामध्ये काहीतरी चुकीचं होत आहे, हे मात्र स्पष्ट त्यामधून होत आहे. मध्यंतरी तुम्ही पाहिलेलं आहे, की देशामध्ये नीट पेपर लीक प्रकरणाच्या मुद्द्यावरून अनेक निष्पाप विद्यार्थ्यांनी जवळपास आपण पाहिलं तर 22 लाख विद्यार्थ्यांची ही परीक्षा झालेली आहे. त्यामधून 18 ते 19 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केलेली आहे. मग याला जबाबदार कोण आहे? हीच मागणी धरत केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला पाहिजे, अशी राज्यभर मागणी होत असताना या सरकारला एखाद्या मंत्र्याचा राजीनामा घ्यायला इतका वेळ का लागत आहे? मित्रांनो, तुम्ही इंग्रजांचं सरकार देखील पाहिलेलं आहे आणि नंतर काँग्रेसचं सरकार देखील पाहिलेलं आहे. इंग्रजाच्या काळातही ज्यावेळेस राष्ट्रपिता महात्मा गांधी हे उपोषणावरती बसायचे, त्यावेळेस त्यांच्याकडून त्यांचा प्रतिनिधी हे उपोषणकर्ते अर्थात महात्मा गांधी यांना भेटीला यायचे. तर आताचं सरकार हे सर्व विसरलेलं आहे का? इव्हन काँग्रेसच्या काळामध्ये देखील आपण सर्वांनी पाहिलेले आहे, की ज्यावेळेस एखादा व्यक्ती उपोषणाला बसलेला असतो, त्यावेळेस त्या उपोषणकर्त्याला भेटण्याकरिता सरकारचं एकतर शिष्टमंडळ जात असायचं किंवा खुद्द पंतप्रधान त्या ठिकाणी भेट द्यायचे. मित्रांनो, ही पहिलीच वेळ आहे बी सरकारच्या माध्यमातून जे आंदोलनकर्ते आहेत, उपोषणकर्ते आहेत, त्यांना अद्याप सरकारचं कोणतं शिष्टमंडळ त्यांना भेटायला गेलं नाही. त्यांची काय मागणी आहे यावरती विचारणा देखील करायला हे सरकार तयार नाही. मित्रांनो, देशातील या तरुणाईमध्ये या सरकारच्या प्रती जी काही मनामध्ये खदखद निर्माण झालेली आहे, ज्वालामुखी निर्माण झालेली आहे, तो ज्वालामुखी आज बाहेर उसळताना आपल्याला पाहावयास भेटत आहे. जर सरकार अद्याप तरुणाईचा हा रोष जर लक्षात घेत नसेल, तर येणाऱ्या काळामध्ये पुढे जशी नेपाळमध्ये क्रांती घडून आलेली आहे, तशाच पद्धतीने भारतामध्ये देखील होऊ शकते का? अशी परिस्थिती आज संपूर्ण देशामध्ये होत असताना दिसत आहे. किंबहुना सरकारने अशी परिस्थिती जर ओढावून घ्यायची नसेल, तर सरकारचं शिष्टमंडळ हे उपोषणकर्ते असेल किंवा आंदोलनकर्ते असतील, त्यांच्यावरती वार्तालाप करावे आणि या चर्चेमधून जे काही निष्पन्न होणार आहे, ते जनतेच्या समोर मांडावे आणि त्यांची जी काही मागणी आहे, शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला पाहिजे. तर ही जी काही डिमांड आहे, ती मान्य करून शिक्षण मंत्र्याचा राजीनामा घेतला पाहिजे. आणखीन एक महत्त्वाची मागणी आहे, ती म्हणजे ज्या निष्पाप विद्यार्थ्यांनी आत्महत्या केलेली आहे, त्यांच्या परिजनांना म्हणजे त्यांच्या कुटुंबांना जो मोबदला आहे, नुकसान भरपाई दिली पाहिजे, अशी डिमांड कॉकरोच जनता पार्टीच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे. मित्रांनो, ज्यावेळेस हे आंदोलन रस्त्यावरती उतरलं, लाखोंच्या संख्येने विद्यार्थ्यांनी, तरुणाईने त्यामध्ये सहभाग घेतलेला आहे. विविध राजकीय मंडळींनी देखील त्यामध्ये सक्रियतेने पुढाकार घेतलेला आहे. जेव्हा ही लाखोंची संख्या संसद भवनाकडे कूच करत होती, त्यावेळेस पोलीस प्रशासनामार्फत या विद्यार्थ्यांवरती लाठीचार्ज करण्यात आलेला आहे. या लाठीचार्जवरती संसदेमध्ये देखील आवाज उठवण्यात आलेला आहे.
काँग्रेसचे वरिष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे यांच्या मार्फत जंतर मंतर लेकिन या ठिकाणी सर विद्यार्थ्यांवरती ये जो काही स्टूडेंट का लाठीचार्ज मामला झाला है, तो ये या स्टूडेंट का देशाच्या मामला है घात जो केल्यासारखा आहे असं म्हटलेलं आहे लाखों आणि बच्चों त्यावरती की प्रचंड जो गदारोळ संसद भवनामध्ये भविष्य है निर्माण झाला उनके आणि भविष्य के संसदेचे बारे में मैं कामकाज बात काही कर रहा काळाकरिता हूँ और थांबवण्यात उसके आलं. लिए मित्रांनो, आज यहाँ BJP जंतर चे मंतर पे spokesperson हजारों आशुतोष बच्चे रांका यांची वहां पर BJP चे आए हैं, वरिष्ठ नेते वहां लाठी जे.पी. चार्ज हो नड्डा गया है. यांच्यासोबत बैठक झाली. या बैठकीमध्ये जी काही प्रमुख मागणी आहे काँग्रेस जनता पार्टीचे ती मागणी त्या ठिकाणी मांडलेली आहे. अद्याप त्यावरती निर्णय या सरकारमार्फत घेण्यात आला नाही, परंतु जोपर्यंत सरकार निर्णय घेत नाही तोपर्यंत हे आंदोलन असेच सुरू राहील असं काँग्रेस जनता पार्टीच्या ट्विटर हँडल वरून सांगण्यात आलेलं आहे. या आंदोलनामध्ये विद्यार्थ्यांवरती पोलीस प्रशासनाकडून लाठीचार्ज देखील करण्यात आलेला आहे. तसेच अश्रुधुराच्या नळकांड्या देखील सोडण्यात आलेल्या आहे. पोलीस प्रशासनाचा तगडा बंदोबस्त या विद्यार्थ्यांना अडवण्यासाठी सरकारच्या माध्यमातून तैनात करण्यात आलेला आहे. हे आंदोलन अजून सुरूच आहे. आपल्याला पाहावं लागणार आहे की यामध्ये काय अजून घडणार आहे. सरकार धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतात का? आणखीन काही या शैक्षणिक धोरणामध्ये काही बदल करायच्या दृष्टिकोनातून पावले उचलतात का? हे पाहावं लागणार आहे. तर मित्रांनो, आज दिवसभरामध्ये ह्या काही महत्त्वाच्या घडामोडी घडलेल्या आहेत, जे की आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी अगदी थोडक्यामध्ये तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तेव्हा भेटूयात पुढील अपडेट घेऊन नवीन व्हिडिओच्या माध्यमातून. तुर्तास धन्यवाद.